जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 4 कीर्तन लक्षण नाम श्रीराम समर्थ कलयुगी कीर्तन करावे केवळ कोमल कुशळ गावे कठीण कर्कश कुरटे सांडावे। एकीकडे म्हणजे या समासामध्ये समर्थ आपल्याला म्हणतायत की कलियुगामध्ये कीर्तन अवश्य जरूर गावे, कीर्तन करावे, पण केवळ कोमल आणि कुशलतेने गावे हे लक्षात ठेवले पाहिजे। कारण कीर्तन हे कठोर आणि कर्कश आणि करड्या आवाजात कधीही गाऊ नये असं समर्थांनी सांगितलेलं आहे। पहा, हा दशक कोणता चाललेला आहे? अखंड ध्यान नाम। तर या दशकामध्ये अखंड ध्यान किंवा अखंड ध्यानानं किंवा नामानं श्रीहरींचा किंवा प्रभू रामांच्या नामानं साधकाचं अंतरंग कमालीचं निस्पृह असं बनतं। असा निस्पृह साधक भगवंताची सेवा कशी आणि किती प्रकारे करू शकतो, किंबहुना अखंड ध्यान किंवा नामानं एका साधकामध्ये काय अंतर्बाह्य बदल होतात याचं अवलोकन करण्याचा हा दशक आहे। अखंड नाम हा दशक आहे। वैराग्य संपन्न निस्पृहाचा जीवन व्यवहार भिक्षा पद्धतीतून समाज प्रबोधन करून जनमानसाला भगवंताकडे वळविण्याची त्याची धडपड, ओंकार तंतूंशी नाळ अभंग राहिल्यामुळं त्याच्या वाणीतून व्यक्त होणारं प्रासादिक काव्य इत्यादी गोष्टींचं सखोल असं चिंतन आपण गेल्या 3 समासांपासून केलेलंच आहे। त्या पाठोपाठ समर्थ आता उत्तम पुरुषाची कीर्तनाची शैली कशी असावी याविषयी मोठी रंजक माहिती तितक्याच रंजक पद्धतीनं या समासामध्ये मांडत आहेत। चौथ्या नवविधा भक्ती या दशकात समर्थांनी कीर्तन भक्ती आपल्याला समजावून दिली। तसंच पहिल्या स्तवनाच्या दशकामध्ये कवेश्वर स्तवन या समासात कवित्वाविषयी सुद्धा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। असं असताना या दशकामध्ये कवित्व कला व कीर्तन यापूर्वी चर्चिलेल्या विषयांवर पुन्हा एकदा विवेचन करण्याचा समर्थांचा काय बरं उद्देश असावा ते आपण पाहूया। या अगोदर समर्थांनी काव्य आणि कीर्तन याबाबत केलेली चर्चा ही ढोबळ मनानं केलेली आहे। तर या दशकामध्ये त्या दोन्ही विषयांमधील सूक्ष्म तपशील बारकावे समजून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। शिवाय याला पार्श्वभूमी आहे ती एका निस्पृह साधकाच्या अंतरंगाची। निस्पृह म्हणजे कसा? परफेक्शनिस्ट हा असू शकतो। शास्त्र व्यवहार विचार आचरण आंतरिक भाव अशा सर्वांगानं त्याचं परिपूर्ण असलेलं जीवन उमजून घेणं हे या दशकाचं मुख्य सूत्र आहे। दृश्यातून ज्याचं मन निरासक्त झालेलं आहे अशा निस्पृह साधकाचा आत्मबोधाच्या दिशेनं चाललेला प्रवास, त्याची आंतरिक उन्नती समजून घेताना त्या साधकाचं खुलत जाणारं व्यापक होणारं व्यक्तित्व, स्वभाव गुण यांचीही चर्चा घडणं समर्थांना आवश्यक वाटतं। म्हणून कवित्व व कीर्तन या समासांची लागोपाठ रचना या दशकात समर्थांनी केलेली दिसते। यामागचं आणखीन एक कारण असं सांगता येईल की चित्तशुद्धी झालेल्या निस्पृहाच्या परावाणीतील भाव पश्यंतीमध्ये अर्थरूप मध्यमेत शब्दरूप धारण करून वैखरीतून व्यक्त होतो। वैखरीतून बाहेर पडणारे शब्द प्रासादिक जरी असले तरी परावाणीत जो भाव असतो तो जसाच्या तसा केवळ शब्दांतून कसा प्रगट होणार? त्यानं
भगवंत कसा डोलू लागणार. ज्याच्या अंतरंगात काव्य निर्मिती होते तो सत्पुरुष आपसुकच त्या काव्याचं कीर्तन करू लागतो, जेणेकरून त्याच्या आंतरीचा भाव भगवंतापर्यंत जसाच्या तसा पोहोचेल आणि लोकांनाही तो कळेल. कीर्तनाशिवाय नुसतं काव्य म्हणजे जणू लोण्याविना थालीपीठ किंवा आळणी मिसळच म्हणजे बेचव असा पदार्थ. समजा एखादं गीत नुसतं गद्यासारखं वाचलं तर त्यातला अर्थ आपल्याला जरूर समजेल, पण त्यामागील भाव, त्याची अर्थता कधीही जाणवणार नाही. पण तेच गीत एका विशिष्ट तालासुरामध्ये म्हटलं तर त्यातील भावोत्कटता आपल्या हृदयाला स्पर्श करून जाते. त्यातून भावजागृती घडते. म्हणून कवित्व कलेपाठोपाठ कीर्तन लक्षणाचा समाज समर्थांनी मोठ्या चातुर्यानं घेतलेला दिसतोय. पहा, स्वर्गीय मुकेश आणि मोहम्मद रफी शिवाय लता दीदी यांनी गायलेली गाणी आजही आपण आनंदाने ऐकतो. आपल्याला ती ऐकावीशी वाटतात का? कारण ज्याच्या हृदयामध्ये प्रेम प्रगटतं तो अगदी सहजपणे त्यांची गायलेली गाणी गुणगुणू लागतो. मग हे दृश्याबाबत जर सत्य असेल तर प्रत्यक्ष भगवंताविषयी ज्यांच्या मनात निखळ प्रेम उत्पन्न झाले, ज्यांचं चित्त भाव विभोर झाले, अशा सत्पुरुषांना काव्य गायनापासून कोण आणि कसं रोखणार. संत मीराबाईंच्या अंतरंगात प्रभू श्रीकृष्णांविषयी अतीव प्रेम भाव होता. त्या भरात त्यांनी काव्यरचना तर केलीच, पण हाती एकतारी घेऊन श्रीकृष्ण स्तुतीत त्या नाचू गाऊ देखील लागल्या. म्हणजे हृदयातील उत्कट असा प्रेमाविष्कार प्रासादिक वाणीतून गायनात कीर्तनात रूपांतरित होतो. कीर्तन ही भावजागृती करणारी एक अमोघ कला आहे. त्यातील संगीताच्या मदतीनं आंतरीचा भाव, प्रेम खऱ्या अर्थानं व्यक्त होतं व समोरच्याला ते जाणवतं. संत नामदेव, एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांनी अनेक रचना केल्या व तेवढ्यावरच न थांबता कीर्तनात त्या गाऊनही दाखवल्या. त्यांचा भगवंताप्रती असलेला निखळ भाव, प्रेम व्यक्त दशेत प्रवाहित होण्याचं माध्यम होतं ते कीर्तन. असा कवित्व आणि कीर्तन यांचा मनोहारी संगम सरंत हृदयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशा कीर्तनाचं महत्त्व आजच्या काळात तर वादातीत आहे. म्हणूनच समर्थ म्हणतायत, श्रीराम समर्थ, कलयुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. म्हणजे प्रत्येक युगाचा एक विलक्षण असा महिमा आहे. सत्ययुगामध्ये धर्माचरण, तपाचरणाला अत्यंत प्रतिष्ठा होती. त्रेतायुग हे यज्ञांचं युग म्हणता येईल. पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून राजा दशरथानं केलेला पुत्रकामेष्टी यज्ञ, प्रभू रामचंद्रांनी केलेला अश्वमेघ यज्ञ, देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी विश्वामित्रादी ऋषीमुनींनी केलेले वेगवेगळे यज्ञ त्रेतायुगाचं वैशिष्ट्य होतं. द्वापर युगामध्ये पूजे अर्चेद्वारे, व्रतवैकल्याद्वारे भगवंताला प्रसन्न करून घेण्याची प्रथा रूढ झाली. या तिन्ही युगांमधील जीवनापेक्षा सांप्रताच्या कलियुगातील जीवन फारच वेगवान झालं आहे. आपला जन्म झाल्यापासून ते आतापर्यंत किती झपाट्यानं बदल घडतायत यावरून ते आपल्या सहज ध्यानी येईल. कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट यासारख्या साधन सुविधेंमुळं मनुष्य जीवन अधिकाधिक व्यग्र आणि व्यस्त होत चाललेलं आहे.
देहानं तो घरात असला तरी मनानं तो जगभर हिंडतो, तो जगात हिंडत असतो, वेगवेगळ्या भावविश्वात गुरफटलेला असतो. अशा परिस्थितीत भगवत भक्तीसाठी, ईश्वर प्राप्तीसाठी सर्वोत्कृष्ट एकमेव असं सुलभ साधन ठरतं ते म्हणजे भगवंताचं नामसकीर्तन. कीर्तन म्हणजे भगवंताच्या नामाचा जयघोष करत त्याला मनापासून, आपल्या मनापासून आळवणं. ईश्वरावरील अकारण निरपेक्ष प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे ही कीर्तन होय. यासाठी सदा न कदा त्याच्यासमोर उभंच राहायला पाहिजे असं पण नाही आहे. बघा, सद्गुरू सांगायचे, तासभर बसून जांभयात देत जप करण्यापेक्षा 5 मिनटं पण उत्कटतेनं भगवंताशी अनन्य होऊन त्याला आळविणं हे केव्हाही श्रेयस्कर असतं. इतक्या आर्ततेनं प्रभू रामांना साथ घालावी की प्रभू रामांच्या डोळ्यात अश्रू तरळावेत. अशी उत्कट भक्ती कीर्तनातून साधू शकते. भावोत्कटतेतून अगदी थोड्या कालावधीत जे साधतं ते कदाचित तासनतास पूजा अर्चा करून देखील साधत नाही. भाव विभोर होऊन तन्मयतेनं भगवंताला आळवताना डोळ्यातून ओघळणारे अश्रू हे तीर्थाहून कमी पवित्र नसतात, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं भगवंताच्या प्राप्तीसाठी नामसकीर्तन हे कलियुगात अत्यंतिक उपयुक्त आणि खात्रीचं साधन असल्याचं आपल्याला समर्थ सांगतात. मग हे नामसकीर्तन कसं असावं? समर्थ म्हणतात, कीर्तन हे कोमल असावं, कुशलतेनं गायलेलं असावं. अनेक जण असं म्हणतील, आम्हाला तर तालासुराचं काही ज्ञान नाही, मग आम्ही कीर्तन करावं तरी कसं? लहान मुलाला निजवताना, झोपवताना त्याची आई किंवा वडील अंगाई गीत म्हणतात, कुठलंसं तरी एखादं गाणं गुणवतात, तेव्हा प्रत्येक आई वडिलांना थोडा त्यांना तालसुराची इत्थंभूत माहिती असते. बालकाला रिझवण्यासाठी, त्याला संतोषवण्यासाठी अत्यंत सावकाशीनं ते गातातच ना. सुकोमल स्नेहल शब्द कानी पडतात, बाळ झोपी जातं. इथं गाणं शास्त्रोक्त पद्धतीनं तालासुरात म्हणणं महत्त्वाचं नसून बाळांच्या प्रती आपलं असलेलं त्यांचं प्रेम हे महत्त्वाचं असतं. म्हणजे जिथं आपलं खरंखुरं प्रेम असतं तिथं कोमलता, कुशलता सहजपणे येतेच. हीच कीर्तन भक्ती होय. भगवंताप्रती मनात अनन्य भाव उत्पन्न झाला, प्रेम उत्पन्न झालं की ते व्यक्त करण्यासाठी नामकीर्तनाला ताल, सूर, लय यांचं बंधन उरत नाही. त्यात कोमलता, कुशलता आपसुकच येते. ते मनाला भावतं. जे भावतं ते भगवंतापर्यंत निश्चितच पोचतं. बघा, ईश्वराशी थेट संपर्क साधून देणाऱ्या कीर्तनाची थोड्या वेगळ्या ढंगानं, हलक्या फुलक्या शैलीत समर्थ काही लक्षणं समजावून सांगणार आहेत. त्याविषयीचं चिंतन आपण पुढे पाहणार आहोत. भगवंत प्राप्तीसाठी नामकीर्तन हे कलियुगातील महत्त्वपूर्ण साधन आहे, हे समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हे संकीर्तन कसं असायला हवं, त्याची लक्षणं कोणती याचीही माहिती त्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये कीर्तन कोमल, कुशल, प्रेमानं ओतप्रोत भरलेलं असावं असं समर्थांनी सांगितलं. निस्पृहाचं, विरक्ताचं अंतरंग नवनीता समान कोमल असतं असं नाथांनी एकनाथी भागवतात 18व्या अध्यायात सांगून ठेवलेलं आहे. जो अंतर्यामी संन्यस्त आहे, ज्याला भगवंताखेरीज अन्य कुठला विषय नाही आहे, तो भगवंताला कीर्तनातून अगदी हळुवारपणे साथ घालतो. आईनं
लहान मुलाला झोपेतून प्रेमानं उठवावं तसं अनावधानानं हातातील जपमाळ चुकून जोरात ओढली गेली तर त्याचा भगवंताला त्रास तर झाला नसेल ना, असा तो विचार करतो. इतकं त्याचं हृदय तरल संवेदनशील असतं. त्याच्या हृदयातील ही कोमलता त्याच्या संकीर्तनातून व्यक्त होत असते. मात्र आजकाल कीर्तनकला ही एका व्यावसायिक वळणावर उभी आहे. आजच्या सर्वच कीर्तनातून नाथांनी समर्थांनी सांगितलेली कीर्तन लक्षणं प्रतीत होत नाहीत. या पार्श्वभूमीवर समर्थांचा हा समास म्हणूनच खूप महत्त्वाचा वाटतो. नामदेवांनी पांडुरंगासमोर खीर ठेवून पांडुरंगाला किती उत्कटतेनं हाक मारली असेल, परमेश्वराजवळ लाडीवाळ हट्ट धरला असेल, त्या योगे मूर्तीतून प्रगट होऊन पांडुरंगाने खीर खाल्ली असेल. संत तुकाराम महाराज कीर्तनात इतके दंग होत प्रेमानं ते पांडुरंगाला आळवीत इतकं की ते सावळं परब्रह्म त्या कीर्तनात नाचू लागे. संतांच्या कीर्तनातून चैतन्य जागृती होत असे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या कीर्तनातून ते घडत नाही. याचं कारण कीर्तन करण्यामागील संतांचा आणि आपला हेतू एकदम भिन्न भिन्न असतो. निस्पृहता हा संतांचा प्रधान गुणधर्म. कीर्तन करताना त्यांना फक्त देव आणि ते स्वतः असे दोघेच दिसत असतात. इतरांची त्यांना जाणीवच उरत नाही. लोकांनी वाहवा करावी म्हणून ते कीर्तन करत नाहीत. स्तुतीपर काव्य गाऊन भगवंताला अतीव प्रेमानं आळविणं एवढाच त्यांच्या कीर्तनाचा हेतू असतो. आपल्यासारखा एखादा साधक जर कीर्तन करत असेल तर त्या कीर्तनात दृश्याची बरीच अंग अंतर्भूत झालेली असतात. त्यामुळं त्यांचं भगवंतावरील प्रेम दृश्यात विखुरलं जातं. म्हणून आपलं कीर्तन संतांच्या तोडीचं होऊ शकत नाही. तेव्हा संतांची कीर्तन लक्षणं कोणती ती या समासातून समजून घेऊन आपण ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा अशी समर्थांची अपेक्षा आहे. या समासाचं आणखीन एक मजेशीर असं वैशिष्ट्य असं आहे की क ते क्ष या मराठी व्यंजनमालेतील एक अक्षरासाठी या समासात समर्थांनी एक ओवी घेतलेली आहे. प्रत्येक व्यंजनापासून विशिष्ट शब्द घेतल्यामुळं मन हलकं जरी होत असलं तरी समर्थ मूळ तत्वापासून क्षणभर देखील दूर होत नाहीत. हे विशेष मानायला हवं. असो, कीर्तनामध्ये काय करू नये याचं अगदी तपशीलवार वर्णन समर्थांनी इथं केलेलं आहे. ते सांगू लागतायत, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे, कठोर कर्कश आवाजात कानाला ऐकवणार नाही अशा शब्दात कीर्तन कधीही करू नये. त्याचबरोबर कीर्तन हे चोरटं नसावं, संकुचित किंवा पूर्वग्रहदूषित नसावं. कीर्तन ही अभिव्यक्ती आहे. भगवंत चरणी व्हावयाचा निस्पृहाचा तो भाव आहे. भगवंताप्रती असलेलं प्रेम मार्दव व्यक्त करण्याची संधी कीर्तनातून मिळत असते. त्यामुळं कठोर शब्द वापरून चोरटं कीर्तन करू नये असं समर्थ सांगतायत. समर्थ पुढे म्हणतात, खटखट खुंटून टाकावी, खळखळ खळखळासी न करावी, खरे खोटे खवळो नेदावी वृत्ती आपुली. म्हणजे भांडण तंटा सोडून द्यावा, दुष्टांशी खळखळ म्हणजे विरोध करू नये, खऱ्या खोट्याने वृत्ती खवळू देऊ नये. पहा, कीर्तन संवादी हवं. त्यात टोकाची भूमिका नसावी, विचारांचं ध्रुवीकरण नसावं. तसं करून कीर्तनकार त्याच्या मनातील खदखदच कीर्तनातून व्यक्त करतो.
कीर्तन सुसंवादी सर्व समावेशक असावं असं समर्थ आपल्याला म्हणत आहेत. आपल्या वक्तव्यामुळं कुणाच्या मनात न्यूनगंड भेदभाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेताना कीर्तनकारानं वैयक्तिक हेवेदावे खेचाखेची या गोष्टींना कीर्तनात स्थान देऊ नये असं समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. उलट माझ्या बोलण्यानं भगवंत प्रसन्न होतोय असा भाव त्याच्या मनी असायला हवा. त्यामुळं दुष्टांबरोबरही विरोध करू नये असं समर्थ आपल्याला सुचवतात. आपण उत्तम गायक आहोत. दिग्गजांकडून मी संगीत कीर्तन कला शिकलेली आहे. नामवंतांच्या संगीत मैफिलीत माझी उठबस असते. हे दाखवण्यासाठी व त्यायोगे आपला प्रभाव पाडण्यासाठी अनेक कीर्तनकार त्यांची कला सादर करत असतात. त्यांना भगवंताप्रती आलेलं प्रेम विशुद्ध भाव याचं काही घेणं देणं नसतं. स्वतःचं महत्त्व कसं वाढेल, माझी वाहवा कशी होईल एवढ्यातच त्यांना स्वारस्य असतं. त्यामुळं स्पृहानं कीर्तन करताना पुढच्या ओवीत सांगितलेली गोष्ट पक्की ध्यानात ठेवावी. गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळू नये, गौप्य गुज गरजो नये. गुण गावे म्हणजे अभिमानाने गाणे गाऊ नये. गाता गाता थकून गाणे अर्धवट सोडू नये. दुसऱ्याचे गुप्त रहस्य चार चौघांमध्ये मोठमोठ्याने गरजून सांगू नये. दुसऱ्याचे गुणच वर्णावेत. पहा, कीर्तनामध्ये कधीही गर्वानं गाणं गाऊ नये. वक्तृत्व संगीतकला याविषयी वृथा मोकळ्यामध्ये विनाकारण अभिमान बाळगू नये. नारदांच्या गादीवरून कीर्तन होत असल्यामुळं कीर्तन करण्यासाठी लागणारी वक्तृत्व कला भगवंतच देत असतो. कीर्तनकार हा भगवंत आणि श्रोता यांच्यामधील फक्त दुवा असतो. असं असताना त्यानं स्वतःचाच गुणगौरव करणं योग्य आहे का? अभिमान टाळणं जसं गरजेचं आहे तसंच न्यूनगंडही टाकून देणं आवश्यक आहे. विनयशील राहून स्वतःला किंकर समजणं वेगळं आणि स्वतःबद्दल न्यूनगंड बाळगणं वेगळं असतं. कीर्तनकारानं स्वतःला कमी लेखू नये. कीर्तन करणं जमेल का अशा धाकधुकीतून हातपाय लटपटू लागतात. कीर्तन अर्ध्यावर सोडण्याची वेळ येते. तसं होऊ देऊ नये. समर्थ पुढे सांगतात, तुम्ही कीर्तनाला उभं राहिलात की तेथील सारी सूत्र परमसत्तेच्या हाती जातात. मग घाबरण्याचं काय कारण? अंतर्यामी वसणाऱ्या भगवंतावर विसंबून आत्मविश्वासानं कीर्तन करावं. बोलताना भान जरूर असावं. कुणाच्या गुप्त गोष्टी उघडपणे लोकांमध्ये सांगू नयेत. दुसऱ्याचे गुण मात्र आवर्जून सांगावेत. आपलं भगवंताशी असलेलं नातं सांगण्याचं, भगवंताप्रती असलेलं प्रेम खुलेआम व्यक्त करण्याचं कीर्तन हे एकमेवच प्रभावी साधन आहे. त्याविषयी पुढं सांगताना समर्थ लिहितात, घष्टणी घिसणी घसमरपणे, घसर घसरू घसा खाणे, घुमघुमोची घुमणे योग्य नव्हे. म्हणजे घासाघासी, घिसघिस, घसघस, घसा खाकरणे, ओरडणे या गोष्टी कीर्तन करताना जरूर टाळाव्यात. अशा गोष्टी कधीही करू नयेत. तसेच अंगात आल्याप्रमाणे उगीचच घुमू नये. कीर्तनकाराला निरूपणकाराला जोपर्यंत देहभान असतं तोपर्यंत श्रोत्यांची देहभावनाही जागी असते. पण एकदा का वक्ता स्वतःला विसरून कीर्तनात निरूपणात अगदी तल्लीन होऊन जातो तेव्हा श्रोते देखील मंत्रमुग्ध होतात. तेव्हा या वक्त्याच्या अंतरंगाचं प्रतिबिंबच जणू श्रोत्यांच्या अंतरी पाहायला मिळतं. त्यामुळं देहबुद्धी लोप पावणं हा कीर्तनकलेचा अविभाज्य भाग आहे.
अन्यथा काय होतं? घशाला कोरड पडणं, पाणी प्यावंसं वाटणं, घशात घरघर होणं, घसा खाकरून साफ करत राहणं, त्यामुळं आवाज दबणं, ओढून ताणून कीर्तन केल्यानं घशावर ताण येणं, या इत्यादी गोष्टींमुळं रंगाचा बेरंग होतो. म्हणून देहबुद्धी हरपून कीर्तनात समरस होता आलं पाहिजे. कीर्तनकाराचा देहभाव हरपला की समोरचा श्रोता जगदीशरूप होतो आणि तोही देहभान हरपून कीर्तनाचा आनंद लुटू शकतो. त्यासाठी इकडच्या तिकडच्या गोष्टी करण्यात वेळ वाया न घालवता भगवंताच्या जयघोषानं, त्याच्या पराक्रम कथेनं कीर्तन भरून टाकावं. कीर्तनात कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते सांगताना समर्थ पुढे लिहितात. नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची, नाना कीर्तने कीर्तीची, अद्भुत करावी. म्हणजे भगवंताची नाना नामे, सगुणाच्या नाना रूपांची ध्यान योग्य वर्णने, भगवंताची कीर्ती यांचे अद्भुत असे वर्णन कीर्तनात जरूर करावे. चकचक चुकावेना, चाट चावट चळावेना, चरचर चुरू लागेना, ऐसे करावे. म्हणजे कीर्तनात चुका करू नयेत, लबाड आणि चावट लोकांना चेकाळू देऊ नये, कुणाचे अंतकरण दुखावेल असे चरचरीत किंवा चुरचुरीत कीर्तनात कधीही बोलू नये. पाठांतर अभ्यास नीट झाला नसेल तर कीर्तनकाराच्या वाक्यरचना चुकतात, विषयांची मांडणी भरकटते. मग चकचक चुकचुक असे आवाज करत स्वतःची चूक झाकण्याची पाळी कीर्तनकारावर येते. अशानं श्रोते नाराज होतात. लबाड चावट मंडळी अशा कीर्तनकारांची खिल्ली उडवतात. हातात आयतकोलीत मिळाल्याप्रमाणे ते चेकाळतात. अशा गोष्टींबाबत कीर्तनकारानं सावध असायला हवं असं समर्थांना या ठिकाणी वाटतं. कुणी नाराज होणार नाही, कुणाच्या मनाला बोचणी लागणार नाही याची दक्षता त्यानं घ्यायला हवी. त्याचबरोबर देहबुद्धीचं विस्मरण आणि विवेकांचं अखंड स्मरण अशी कीर्तनकाराची दुहेरी भूमिका असायला हवी. शिवाय त्यानं निस्पृहता प्राणापलीकडं सांभाळायला हवी. श्रोतृवर्ग किती संख्येनं आहे, त्याचा दर्जा काय आहे, कीर्तनातून किती बिदागी मिळणार आहे, या साऱ्या गोष्टी त्याच्या दृष्टीनं गौण असायला हव्यात. आणि माझा भगवंत माझं कीर्तन ऐकतोय, मी करत असलेली स्तुती तो श्रवण करतोय, अशा उत्कट प्रेम भावनेनं कीर्तन करावं. मग काय होतं ते सांगताना समर्थ एक सुंदर पुढं दृष्टांत देतायत. छळ छळणा करू नये, छळिता छळू नये, छळणे छळणा करू नये, कोणी एकाची. म्हणजे कोणालाही फसवू नये, उगीच कोणाचा कधीही छळ करू नये. आपल्याला कोणी छळले तरी आपण कोणाला कधीही छळू नये. जी म्हणावेना, जो जागे तो पावना, जपो जनी जनार्दना, संतुष्ट करावे. म्हणजे कुणाची हांजी करू नये. जो तो जागृत होतो तो पावन होतो. म्हणून निरंतर जप करून जनता जनार्दनाला संतुष्ट करावे. समर्थ पुढे म्हणतात, झिरपे झरे पझरे जळ, झळके दुरुनी झळाळ, झडझडा झळकती सकळ, प्राणी तेथे. म्हणजे झिरपे आणि झरे यातून पाणी पाझरत असते. झऱ्यातून झुळूझुळू पाणी वाहताना ते दुरून चकाकताना दिसते. ते पाहून ते पाणी पिण्यासाठी सर्व प्राणी झडझडून तेथे येतात. या म्हणावे न लगे, या उपाव न लगे, या काहीच न लगे, सुबुद्धसई. म्हणजे त्या प्राण्यांना
या असे बोलवावे लागत नाही किंवा ते यावेत म्हणून काही उपायही करावा लागत नाही. त्यांना तहान लागली की ते स्वतःच येतात. त्याप्रमाणे जो शहाणा माणूस असेल त्याला कीर्तन ऐकण्यासाठी आमंत्रण करावे लागत नाही किंवा आमंत्रण द्यावे लागत नाही. भक्ती ज्ञानाच्या ओठीने किंवा त्या ओढीने तो स्वतःहून त्या ठिकाणी हजर असतो. पहा, झिरप्यातून झऱ्यातून पाझरणारं पाणी दुरूनच दिसतं. तहानलेला प्राणी पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी येतोच. त्याप्रमाणे कीर्तनच असं सुलक्षणी असावं की लोकांनी तिथं आपोआप गर्दी करावी. जिथं काहीतरी विशेष सांगितलंय किंवा विशेष सांगितलं जातंय असं जेव्हा शहाण्या सुज्ञ माणसांना कळतं तेव्हा त्यास या असं म्हणून आग्रह करण्याची आवश्यकता नसते. लौकिकाच्या मागं लागून निस्पृह कीर्तनकारानं कुणाच्या ताटाखालचं मांजर कधीही बनू नये. संत तुकाराम महाराज तर असं म्हणत, ते नेहमी म्हणत असत, जो मनुष्य माझं कीर्तन ठेवा असं म्हणतो त्याची जीभ झडून जावी. म्हणजे इतकी निस्पृहता एका कीर्तनकाराच्या अंगी असायला हवी. ज्याच्या अंतरंगात भगवंताचं अखंड नामसकीर्तन चाललंय अशा निस्पृहाच्या कीर्तनाला गर्दी न झाली तर नवलच. बघा, आजकाल कोणत्याही कार्यक्रमाला तुडुंब अशी गर्दी खेचण्याची जी अहम भूमिका लागलेली आहे त्या वृत्तीवरच जणू समर्थांनी इथं सडकून प्रहार केलेला आहे. कोणत्याही कार्यक्रमाचा TRP वाढवण्याच्या नादात मूळ हेतूच निसटून जातोय याचं भानच कुणाला उरत नाही. जमलेल्या गर्दीवरून कीर्तनकाराचा प्रवचनकाराचा दर्जा ठरवण्याचा हल्ली पायंडाच पडू लागलेला आहे. त्यावर समर्थ म्हणतायत की कीर्तन म्हणजे कुण्या नेत्याची सभा नाही की जिथं या म्हणून बोलवायला पाहिजे. निस्पृहाचं कीर्तन भगवंत व तो स्वतः या भोवतीच केंद्रित असतं. अन्न विषयाचं त्याला कोणतंही भान नसतं. अत्यंत निरासक्त वृत्तीनं केलेल्या पण भावोत्कट प्रेमपूर्ण अशा या कीर्तनातून समाज मन सुसंस्कारित होत असतं. असा निस्पृह कीर्तनकार कीर्तन करताना भगवंताशी इतका समरस होतो की त्याचं कीर्तन ऐकण्यासाठी लोक आपणहून गर्दी करतात. सद्गुरू म्हणायचे ना की आपण साखर झालो की मुंगळ्यांना काही आमंत्रण कधीही द्यावं लागत नाही. हेच सूत्र कीर्तनकारासाठीही लागू होतं. समर्थ पुढं सांगू लागतात, टकटक करू नये, टाळाटाळी टिको नये, टमटम लागो नये. कंटाळवाणी म्हणजे सारखी कटकट करू नये. कीर्तन करण्याची टाळाटाळ करू नये, पण कंटाळवाणी बडबडही कधी करू नये. ठस ठोंबस ठकावेना, ठकठक करावेना, ठाके ठमके ठसावेना. मूर्ती ध्यान म्हणजे आडाणी आणि मंदमती माणसांची संगत करू नये. उगीचच अर्थहीन कटकट करू नये. बाहेरून ठमठमाट दाखवल्याने अंतरंगात मूर्तीचे ध्यान कधीही ठसणार नाही. पहा, लोकमन भगवंताशी एकरूप करण्याचं कीर्तन हे एक प्रभावी साधन आहे. कीर्तन सद्यस्थितीला धरून असावं म्हणजे त्यातून लोकांचं प्रबोधन व्हायला मदत होते. सद्य सामाजिक स्थितीविषयी नर्म विनोदी शैलीत भाष्य करणाऱ्या कीर्तनातून लोकांना भगवंत सन्मुख करता येतं. हेच कीर्तन कलेचं मर्म आहे. मात्र बऱ्याचदा होतं काय की TVवरील फुटकळ मालिकांचा आधार घेत, चित्रपट किंवा नाटकांचा संदर्भ घेत कीर्तनातून केवळ विनोद किंवा टीकाच केली जाते. त्याद्वारे मनोरंजन होईल पण कीर्तनाचा मुख्य उद्देशच हरवून जाईल.
कीर्तनकार जर एकापाठोपाठ एक असा तक्रारींचा पाडा वाचू लागले, वाईट गोष्टींचं पालुपद त्यांनी चालू ठेवलं, तर ते कंटाळवाणं होतं. त्यामुळं कीर्तनात कटकट नसावी, कंटाळवाणी बडबड नसावी, रटाळ भुणभुण नसावी, असं समर्थ या ठिकाणी सांगत आहेत. आजकाल कीर्तनकार, प्रवचनकाराचा पेहराव, व्यासपीठाची नेत्रसुखद सजावट आदी गोष्टींवर अमाप असा खर्च केला जातो. त्याची लोकांवर छाप पडतेही, पण बहुजनांना भगवत भक्तीकडे वळवण्याचं मुख्य काम बाजूलाच पडतं. त्यामुळं कीर्तनात भपकेबाजपणा नसावा. त्यापेक्षा कीर्तनकाराच्या अंतरंगात भगवंताची मूर्ती स्थिर होणं, त्याचं अनुसंधान अखंड राहणं अधिक महत्त्वाचं आहे, असं समर्थांना इथं सांगायचं आहे. आंतरिक श्रीमंती असणाऱ्या निस्पृह कीर्तनकाराला बाह्य देखाव्याची गरजच नसते. समर्थ पुढं सांगतात, कीर्तनातून कीर्तनकाराचं स्वमत निश्चयात्मकरित्या दिसून यायला हवं. नवोदित कीर्तनकाराप्रमाणे बरेचसे कीर्तनकार पाठांतर वगैरे करून यांत्रिक पद्धतीनं कीर्तन करतात, पण त्यात काही अभिनिवेश नसतो. त्यांच्या सांगण्यात स्वानुभूतीचं प्रतिबिंब पडलेलं नसतं. असं कीर्तन बहुतेकांना आवडतंही, पण त्याच वेळी त्रयस्थपणे ऐकत असलेल्या काही मुमुक्षू जिज्ञासू श्रोत्यांना मात्र अशा कीर्तनकारांच्या बोलण्यात ठामपणा नाही, निश्चयात्मक भाव नाही, हे कळून येतं. म्हणून समर्थ सांगतात, कीर्तनकार जे सांगतो त्याला स्वानुभूतीचा थोडासा तरी स्पर्श हवा, त्यात निश्चितता हवी. पहा, दुसऱ्याचं बोलणं ऐकून त्याचे विचार चोरता येतील, पण त्यामधला भाव कसा चोरणार? कीर्तन प्रवचना अगोदर विषयांचा अभ्यास जरूर करावा. त्यावर मनन चिंतन करून स्वतःचं ठोस मत बनवावं आणि मग ते लोकांसमोर मांडावं. उसन्या विचारांपेक्षा स्वतःच्या चिंतन मननोत्तर अशा विचारांचा जनमानसावर निश्चितच प्रभाव पडतो आणि कीर्तनातून लोकांना भगवंताकडे वळवण्याचा मुख्य हेतू देखील साध्य होतो. कीर्तनासाठी ज्या ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत, त्यापैकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संगीताची साथ. नाहीतर संगीत हा कीर्तनाचा अविभाज्य घटक आहेच. केवळ गद्य स्वरूपातील म्हणजे निरूपणासारखं केलेलं कीर्तन तितकंसं रंगणार नाही. म्हणून समर्थ पुढे सांगतात, डळमळ डळमळ डको नये, डगमग डगमग कामा नये, डंडळ डंडळ चुको नये. हे काडपणे म्हणजे मनात अनिश्चितता, अस्वस्थता कधीही नसावी. कुठल्याही परिस्थितीत मनोधैर्य ढळता कामा नये. धांदरटपणे वेड्यासारखे वागून चुका करू नयेत. ढिसाळ ढाला ढळती कुंचे, ढोबळा ढस्कन डुले नाचे, ढळेची ना ढगढिग्यांचे. कंठाळवाणे म्हणजे काही माणसे ढिसाळपणा नेचक्या आणि पंखे ढाळतात. काही गलेलठ्ठ माणसे भाताच्या गोळ्यासारखी जागच्या जागी हलतात, डुलतात, तर काही कंटाळवाणेपणाने ढिगांसारखी बसकन घालून जराही न हलता बसून राहतात. नाना नेटक नागर, नाना नम्र गुणागर, नाना नेमक मधुर. नेमस्त गाणे म्हणजे कीर्तनकार नीटनेटका, सुसंस्कृत, चतुर असावा. तो नम्र आणि सद्गुण संपन्न असावा. त्याचे वागणे नेमस्त असावे आणि गाणे मधुर, सुरे लयबद्ध असावे. ताळ तुंबेर तान माने, ताळबद्ध तंत गाणे, तूर्त तार्किक तने माने. तल्लीन होती म्हणजे गाण्याच्या जोडीला टाळ, तंबोरे, तानमान आणि तंतुवाद्ये साथीला असावीत. जे जाणकार
तर्कनिष्ठ लोक असतात ते यामुळे शरीराने आणि मनाने तात्काळ तल्लीन होतात. पहा, संगीताची साथ असल्यामुळं कीर्तन ऐकताना श्रोता देहभान हरपून जातो व त्याचबरोबर भगवंतही डोलू लागतो. मात्र कीर्तन हा निव्वळ सांगीतिक कार्यक्रम नव्हे, याचं भान ठेवून श्रोत्यांचं भगवंताप्रती प्रेम उचंबळून यावं, त्याच्या भजनात दंग व्हावं, यासाठी संगीताची साथ असते. हे कीर्तनकारानं ध्यानात ठेवावं. सामान्य कीर्तनकार आख्यानामध्ये पुराणातील प्रसंग घेतात. त्यांचं वर्णन ते जरी मोठ्या रसाळवाणीनं करत असले तरी त्या प्रसंगाकडं पाहण्याची त्यांची दृष्टी, भूमिका एका त्रयस्थासारखी असते. व्याकरणदृष्ट्या असं म्हणता येईल की ते कथानक तृतीय पुरुषी संबोधन वापरून सांगत असतात. ते ऐकून श्रोते मंत्रमुग्ध होतातही, पण तेच संतांची सांगण्याची शैली मात्र प्रथम पुरुषी संबोधनाची असते. म्हणजे कसं ते आपण पाहूया. सिद्धीमध्ये परकाया प्रवेश अशी एक सिद्धी आहे, ज्याद्वारे सत्पुरुषास दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करता येतो. संतांना ही सिद्धी वश असते. कीर्तनासाठी ते जे कथानक घेतात त्यातील व्यक्तिरेखेशी ते इतके एकरूप होऊन जातात की कथानकातील मूळ व्यक्ती जणू साक्षात प्रगट होऊन आपल्याशी वार्तालाप करत असल्याचं श्रोत्यांना वाटतं. त्यामुळं लोकांच्या मनावर त्या कथानकातील सूत्राचा खोल परिणाम होतो व ते संतांच्या बोधानुरूप वागायला प्रवृत्त होतात. संतांना हे कसं काय जमत असेल? ते मुळात निस्पृह असतात. त्यांना कीर्तनातून कशाचीही अपेक्षा नसते. शिवाय त्यांच्या मनातील भगवंताविषयीचं प्रेम अतिशय उत्कट व तितकंच ते निश्चयात्मक असतं. त्यामुळं ते कथानकात इतके तल्लीन होतात की त्यांच्या कीर्तनातून थरार निर्माण होतो, असं समर्थ म्हणतात. समर्थ पुढे सांगतात, थरथरा थरकती रोमांच, थै 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 स्वरे उंच, थिर थिर थिरावे नाच प्रेमळ भक्तांचा. म्हणजे प्रेमळ भक्तांनी ते कीर्तन ऐकले की त्यांच्या शरीरावर थरथरून रोमांच उभे राहतात. ते उच्च स्वराने नामसकीर्तन करीत धुंद होऊन थै 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 नाचू लागतात. ते त्यामध्ये इतके रंगतात की त्यांचा नाच लवकर थांबूच शकत नाही. दक्ष दाक्षण्य दाटले, भद्रे प्रबंधे कौंदाटले, दमदम टुमटुमो लागले. जगदंतर म्हणजे कीर्तन कौशल्याला भरती येते. त्यातील छंद, प्रबंध इत्यादी साहित्याने श्रोते भारावून जातात आणि कीर्तनाच्या घोषाने सर्व जग आणि लोकांचे अंतरंग दुमदुमून जाते. धूर्त तूर्त धावून आला, धिंग बुद्धीने धिंग झाला, धोके धाके धोकला, रंग अवघा. म्हणजे कीर्तन असे रंगात आले असता एखादा धाटंगट माणूस मध्येच येऊन कीर्तनात शिरून दांडगाई करू लागतो. त्यामुळे कीर्तनाच्या जमलेल्या रंगाचा बेरंग होणार की काय असा धाक लोकांना वाटू लागतो. नाना नाटक नेटके, नाना माने तुके कौतुके, नाना नेमक अनेके विद्यापात्रे. म्हणजे कीर्तनातील आख्यानाचाच तो भाग होता. ते एक नाटक होते हे कळल्यावर लोक नाचे कौशल्य वाखाणू लागतात. पहा, प्रेमळ भक्त प्रेमभावानं थैथै नाचतो, अंगावर रोमांच उभे राहतात. त्याचं हे नृत्य बराच काळ चालतं. अशा कीर्तनात श्रोते पूर्णपणे दंग होतात. इतक्यात कोणीतरी त्या कीर्तनात घुसतो, दांडगाई करू लागतो. समजा रुक्मिणी स्वयंवराचं कथानक चालू आहे. कुणीतरी रुक्मिणी म्हणून तिथं येतो आणि श्रीकृष्ण बनलेले कीर्तनकार त्या रुक्मिणीचं हरण करतात.
अगदी जिवंत वाटावा असा प्रसंग घडलेला पाहून तो मध्येच घुसलेला आगंतुक त्या कथानकाचाच भाग होतो हे जेव्हा श्रोत्यांना नंतर समजतं तेव्हा ते कौतुक करू लागतात. निस्पृहाच्या कीर्तनात असा उत्कट भावाविष्कार ठायी ठायी दिसून येतो. त्यामुळं श्रोत्यांच्या मनात भगवंताविषयी आदरभाव दाटून येतो. त्यांचं अंतरंग भगवंताच्या नामानं दुमदुमू लागतं. या पार्श्वभूमीवर कीर्तन कसं नसावं ते सांगताना समर्थ पुढे म्हणतात. पाप पळून गेले दुरी, पुण्य पुष्कळ प्रगटेवरी, परततो परे अंतरी, चटक लागे. म्हणजे असे भावपूर्ण रसाळ कीर्तन असेल तिथून पाप दूर पळून जाते, पुष्कळ पुण्य प्रगट होते. लोकांना कीर्तन अत्यंत आवडल्यामुळं त्यांना कीर्तनाची चटक लागते आणि ते परत परत ऐकावे असे वाटून ते परत कीर्तनाला येऊ लागतात. फुकट फाकट फटवणे नाही, फटकळ फुगडी पिंगा नाही, फिके फसकट फोल नाही, भकाध्याद निंदा. म्हणजे अशा कीर्तनात उगीच फुकाट फाकट कुणाला फसवणे नसते. फुटकळ फुगडी पिंगा इत्यादी धांगडधिंगा नाही किंवा उगीच कुणाची फुसकी व्यर्थ फिकी कैकळी अथवा निंदाही नसते. पहा, कीर्तनात फसवाफसवी नसावी, फुगडी किंवा पिंगा यासारख्या आचरट गोष्टी नसाव्यात, फुसकी फुटाळकी किंवा निंदा नालस्ती नसावी. भगवत प्रेमाचं रसपान श्रोत्यांना करता येईल. त्यांची गोडी लागल्यामुळं कीर्तन ऐकण्याची त्यांना चटक लागेल. लोक पुन्हा पुन्हा येऊन कीर्तनाचा आनंद घेतील व ते भगवंत सन्मुख होतील असं कीर्तन असावं हे समर्थांना या समासातून आपल्या मनावर बिंबवायचं आहे. मी आणि भगवंत या व्यतिरिक्त इतर साऱ्यांचा विसर पडलेल्या एका निस्पृह कीर्तनकाराचे विविध पैलू समर्थ आपल्याला समजावून देत आहेत. त्यामध्ये कीर्तनातून कोणत्या गोष्टी वर्ज्य कराव्यात हे आपण गेल्या 2 भागात पाहिलेलं आहे. समर्थ आता कीर्तनकारानं कोणते गुण अंगी बांधले पाहिजेत याविषयी मार्गदर्शन करत आहेत. निस्पृह जेव्हा कीर्तनास उभा राहतो तेव्हा त्याचं भगवंताप्रती असलेलं निखळ प्रेम त्याच्या वाणीतून झरत असतं. भक्तिरसात तो श्रोत्यांना चिंब भिजवीत असतो. त्याच्या बाह्य वेशभूषेपेक्षा त्याचा आंतरिक अभिनिवेश श्रोतृवर्गास अधिक भावतो, जो त्याच्या देहबोलीतून वाणीतून व्यक्त होत असतो. ज्याच्या अंतरंगामध्ये भगवंताचं अखंड नामस्कीर्तन चालू असतं किंवा चालू आहे तो प्रत्यक्ष हनुमान स्वारीचंच रूप होय. देहानं कदाचित लहान चणीचा असलेला निस्पृह कीर्तनकार अंतरीच्या अखंड नामस्कीर्तनानं भव्य वाटू लागतो. समर्थ पुढे सांगतात. बरे 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 म्हणती, बाबा बाबा उदंड करीती, बळे बळेची बळाविती, कथे लागी. म्हणजे अशा कीर्तनाला लोक बरे म्हणून वाखाणतात, छान आहे, बरं आहे असं म्हणून वाखाणतात. कीर्तनकाराला बाबा बाबा म्हणून त्याचा मानसन्मान करतात आणि कथा करण्यासाठी अत्यंत आग्रहाने त्याला पुन्हा पुन्हा बोलवतात. भला 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 लोकी, भक्ती भावे भव्य अनेकी, भूषण भाविक लोकी, परोपकारे. म्हणजे लोकांमध्ये त्याला भला भला म्हणून नावलौकिक मिळतो. भक्तिभावामुळे अनेक लोकांमध्ये तो भव्य म्हणून उठून दिसतो. त्याच्या परोपकारी वृत्तीमुळे भाविक लोकांना तो भूषणास्पद वाटतो. म्हणजे पहा, समर्थांना काय सांगायचं या ठिकाणी की उत्कट भक्तिभाव, भगवंताविषयीचं नितांत प्रेम निस्पृह कीर्तनकारास इतरांहून भव्य करतं. सामान्य कीर्तनकार उंची आभूषणं घालून कीर्तनाला उभा असेल तर निस्पृह कीर्तनकार
कदाचित भगवी कपनी किंवा गळ्यात केवळ तुळशीची माळ घालून कीर्तन करत असेल, मात्र श्रोत्यांना निस्पृह कीर्तनकारच थोर वाटतो, कारण त्याची निरासक्त तसंच परोपकारी वृत्ती. श्रोते कीर्तनकाराला पैसा अडका, वस्तू, कपडा लत्ता वगैरे अर्पण करतात, पण केवळ त्याच्याच अपेक्षेने कीर्तन करून कीर्तनकारानं आपली निस्पृहता घालवून बसवू नये. गरजेपुरतं जरूर घ्यावं, पण त्यात समाधान असावं. अधिकाचा हव्यास धरू नये. संचय तर धनसंचय किंवा साधन संचय तर अजिबात करू नये. निस्पृहता आणि परोपकार ही कीर्तनकाराची खरी आभूषणं आहेत. असा भगवंतचरणी संपूर्णपणे समर्पित झालेला कीर्तनकार समाजाच्या गाळ्यातील ताईत बनतो. त्याच्या सरबराईसाठी लोक तत्पर असतात. लोक आपणहून त्यास कीर्तनासाठी बोलवतात. काही निस्पृह कीर्तनकार तर आपल्याला भेटलेले मानधन किंवा भेटवस्तू तिथल्या तिथंच परत देऊन टाकीत. म्हणजे ज्यांनी दिलंय त्यांनाच ते परत करण्यामध्ये खरी भव्यता आहे, उदात्तता आहे. यानं संतपण खुलून दिसतं. ज्याच्यावर आपली अढळ श्रद्धा असते त्यांच्याकडून प्रसाद रूपानं मिळालेली वस्तू आपल्यासाठी आयुष्यभराचा अमूल्य ठेवा बनून जाते. संतांकडून ज्याला असा प्रसाद मिळतो त्याला होणारा आनंद शब्दातीत असतो. अशा खऱ्या कीर्तनकारांची महती वर्णनातीत आहे. समर्थ पुढे सांगतायत की निस्पृह कीर्तनकाराचं संवाद कौशल्य विलक्षण असतं. त्याचं बोलणं विनयशील असतं. तो जे विचार व्यास गादीवरून मांडतो त्यानुसार तो जगत देखील असतो. सामान्य कीर्तनकाराचं मात्र नेमकं त्याच्या उलट असतं. ते उलट होतं. कीर्तनातून ते जे विचार मांडतात त्याच्या विपरीत ते वागताना बऱ्याच वेळेला दिसून येतात. त्यांची भूमिका कीर्तनापुरती निर्लेप, निरासक्त वगैरे असते, पण कीर्तन संपलं रे संपलं की ते विषयात लिप्त होतात. त्यामुळं निस्पृह कीर्तनकाराच्या वाणीचा गौरव करताना समर्थ पुढे म्हणतात, मानेत तरी मानावे म्हणे, मत न व्हावे ममतेने, मी 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 बहुत जाणे. म्हणजेत आहे म्हणजे हे मी जे म्हणतो ते तुमच्या मनाला पटेल तर तुम्ही मानावे. आसक्तीने उन्मत्त होऊ नये. अनेक लोक मी 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 असा मीपणाचा अहंकार धरतात. एके टोकत एकापासी, येऊ येऊ येती झडेसी, या 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 असे तयासी म्हणावे न लगे. बघा, काही कीर्तनकार लोकांना मी तुमच्याकडे कीर्तनास येतो असे म्हणून बळजबरीने मागं लागतात. आमच्याकडे या असे त्यांना म्हणावेच लागत नाही. राग रंग रसाळ सुरंगे, अंतर संगीत रागे, रत्नपरीक्षा रत्नामागे धावती लोक. म्हणजे रत्नांची पारख करणारे लोक ज्याप्रमाणे रत्नांचा सुगावा लागला की त्या मागे धावतात, त्याप्रमाणे रागदारीसह होणारे रसाळ, भक्तिरसात रंगलेले असे सुश्राव्य कीर्तन ज्या ठिकाणी होते तेथे जाणकार लोक आपणहूनच धावत येतात. लवलवा लवती लोचन, लकलका लकले मन, लपलपो लपती जन आवडीने. म्हणजे असे कीर्तन ऐकताना लोकांचे डोळे अश्रूंनी भरून येतात. त्यांचे मन चकित होते आणि अत्यंत आवडीने आणि घाईगर्दीने ते कीर्तन ऐकायला येतात. वचने वावगी वदेना, वावरे विवरे वसेना, वगतृत्वे निवविजना विनीत होणे. म्हणजे उत्तम कीर्तनकार कीर्तनात वावगा शब्द बोलत नाही. त्याच्या अंतरंगात वाकडे तिकडे काहीही नसते. अत्यंत नम्र होऊन
तो आपल्या वक्तृत्वाने लोकांचे अंतःकरण निववितो. म्हणजे पहा, समर्थ आपल्याला सांगतायत की एका रीतीनं एक निस्पृह कीर्तनकार भक्तीची भव्यता, परोपकाराची दिव्यता आणि संवादाची विनयशीलता यांच्या कोणात कसा खुलून दिसतो हे समर्थांनी आपल्याला समजावून दिलेलं आहे. या तिन्ही गुणांची नक्कल करून एखादा सामान्य कीर्तनकार संतांसारखा होण्याचा प्रयत्न करीलही, पण हे तिन्ही गुण उपाधी रूपात स्वीकारल्यामुळं त्याच्या अंतरीचा प्रवृत्ती कधी उफाळून येतील ते सांगता येत नाही. त्यामुळं भक्ती, परोपकार, विनम्र संभाषण हे आपले स्वभावतः गुणधर्म बनले पाहिजेत, असा समर्थांचा आग्रह आहे. हे केव्हा घडेल? जेव्हा दृश्य जगताचं खरंखुरं स्वरूप उमजेल तेव्हा. म्हणून समर्थ पुढे सांगत आहेत की सारासार समस्तांना शिकवू शिकवू जनाला, साहित्य संगीत सज्जनाला भरे वाटे. म्हणजे जगातील सर्व लोकांना सारासार विवेक करायला शिकवावे अशी त्यांची इच्छा असते. सज्जन माणसाला साहित्य आणि संगीत चांगले वाटते. खरे खोटे खरे वाटले, खरखर खुरखुर खुटले, खोटे खोटेपणे गेले खोटे म्हणून या. म्हणजे जगामध्ये खरे खोटे एकमेकांत मिसळलेले असते. त्यातील खरे कळाले म्हणजे सर्व खरं खरं संघर्ष नष्ट होतो. खोटे हे खोटेच असते म्हणून खोटेपणाने ते नाहीसे होते. पहा, या ओवीची गुंफण फार सुंदर आहे. खची द्विरुक्ती मोठ्या रंजकपणे त्यामध्ये मांडलेली आहे. दृश्य जगाचं असारत्व आपण खरं मानून चालत आहोत. नाव लौकिक, मान मरातब, धनसंपदा या आसार गोष्टी आपण सार म्हणून स्वीकारल्या आहेत. मनातील ही खोटेपणाची धारणा घालवून जगाचं खोटेपणही घालवून टाकावं. असत्याच्या नादात आपण सत्य अशा भगवंतापासून दुरावत आहोत हे लक्षात घ्यायला हवं. हे जेव्हा उमगेल तेव्हा आपण भगवंत प्राप्तीसाठी खऱ्या अर्थानं तयार होऊ. तेव्हा या ओवीतील गुण आपला स्वभाव बनतील. मग हे साधण्यासाठी काय लागतं? ज्ञान, व्यवहार कौशल्य, शहाणपण, बुद्धिचातुर्य यापैकी कशाचीही जरुरी आहे का? तर नाही आहे. समर्थ पुढे सांगतात, शहाणे शोधिता शोधेना, शास्त्रार्थ श्रुती बोधेना, शुक शारिका शमेना. शब्द तयाचा म्हणजे खरे काय याचा शोध घेऊ लागले तर शहाण्यांनाही ते उमगत नाही. श्रुती आणि शास्त्रेही त्याचा बोध करून देऊ शकत नाहीत. पण पोपट आणि साळुंकी यांच्याप्रमाणे ते आपले शब्दज्ञान मिरवतच राहतात. हारुषे हारुषे हासिला, हा हा हो हो ने भुलला, हित होईना तयाला. परत्रीचे म्हणजे अतिहर्ष झाल्यामुळं जो कीर्तनात हसतो, श्रोत्यांनी हो 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 केल्यामुळं जो भुलतो त्याचे व श्रोत्यांचे परलोकांत कल्याण होत नाही. लक्षावे लक्षिता अलक्षी, लक्षिले लोचनाते लक्षी, लंगले लयते अलक्षी, विहिंगम मार्गे. म्हणजे अलक्ष असे जे परमात्म स्वरूप त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करावा. डोळ्यांचा डोळा व्हावे. विहंगम मार्गाने म्हणजे पक्षांप्रमाणे त्वरेने अलक्षी लय लावावा. पहा, बुद्धिचातुर्यानं शास्त्र किंवा साहित्याचा अभ्यास करून विश्वाचं असारपण समजत नाही. पर्यायानं देवाची भेट होत नाही. जगाचं अशाश्वतपण समजून घेण्यासाठी भगवत भक्तीमध्ये स्वतःला विसरणं हेच एक साधन आहे. जोपर्यंत बुद्धी जागृत आहे, तर्क विचार चालू आहे, तोपर्यंत
जगाकडून स्वतःचा फायदा कसा करून घेता येईल अशा विचारांनी मन भरलेलं असतं. अशा भ्रामक विचारांनी सामान्य कीर्तनकार कीर्तनास उभा राहतो. समर्थ म्हणतात, अशा विचारांनी जगाला फसवणं फार अवघड नाही. पोपट आपण शिकू तसं बोलतोच ना, तसं शास्त्रांची शिकवण, ग्रंथातील वाक्य, वेगवेगळ्या ज्ञानी व्यक्त्यांची मतं, संतवचनं यांची पेरणी करत लोकांसमोर कीर्तन करणं हे काही फार अवघड नाही. पण खऱ्या निस्पृह कीर्तनकारास ते शोभत नाही. सुरुवातीला असं घडणं समजू शकतं, मात्र शब्दातील लक्षांश न गवसलेला बडबड्या अनुभूतीहीन कीर्तनकार समर्थांना नकोच आहे. असे कीर्तनकार श्रोत्यांना स्वस्वरूपापर्यंत नेऊ शकत नाहीत. नुसतं शहाणपण किंवा बुद्धिचातुर्य परम वस्तूपर्यंत पोचवू शकत नाहीत. जोपर्यंत शास्त्रांचा, वेदांचा खरा अर्थ अंतरंगात उमगत नाही, विचारांमध्ये ठोसपणा येत नाही, तोपर्यंत कीर्तन हे केवळ मनोरंजनाचं एक साधन ठरतं. आसार मागं ठेवून कीर्तनकारानं मूळ तत्वापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करावा. वेद श्रुतींमधील तत्त्वज्ञान जाणून घ्यावं. अंतरात्म्याशी अखंड अनुसंधान ठेवावं. यातून अंगी निस्पृहता बांधू लागते. निस्पृहतेतून केलेलं कीर्तनच शांत व सुखाय असं असू शकतं. जसा चांगला पोहणारा पाण्यावर सहजपणे नुसतं पडून राहू शकतो, तसं जगाकडून सुख मिळवण्याची वृत्ती एकदा शांत झाली की भगवंत करतोय ते योग्यच करतोय अशा श्रद्धेनं आपणही भवसागरात शांतपणे पडून राहू शकतो. निस्पृहाची अशी आंतरिक बैठक पक्की असल्यामुळं कीर्तनामध्ये त्याला लौकिकाची आस नसते. लोकांच्या खुशामतीनं तो बोलत नाही. पाचकळ विनोदानं तो श्रोत्यांचं केवळ रंजन करत बसत नाही. भगवंत कीर्तन ऐकतोय या भावनेनं तो ते सादर करत असतो. त्याची कीर्तनसेवा प्रभू रामचरणी अर्पित असते. अशा कीर्तनातून कदाचित श्रोत्यांचं म्हणावं तसं मनोरंजन न झाल्यामुळं ते नाराज होण्याची शक्यता असते. पण कीर्तनातून श्रोत्यांना मूळ तत्वाशी तादात्म्य पावायला मदत करणं त्याला अधिक महत्त्वाचं वाटत असतं. अन्यथा दृश्यात हरवल्यानं, लौकिकात अडकल्यानं कीर्तनातून जो परम अर्थ शोधायचा आहे तोच निसटून जाईल याची त्याला जाण असते. समर्थ पुढं सांगतायत की कीर्तन हे आत्मसुखासाठी, आंतरिक परम शांतीची अनुभूती घेण्यासाठी म्हणून असायला हवं. देहबुद्धीवर आधारित लौकिक कमवण्याची आस सोडून देऊन अलक्ष्याशी अर्थात परम वस्तूंशी तद्रूप होण्यासाठी भक्ती रसानं ओथंबलेलं असं कीर्तन असावं. श्रोत्यांच्या हृदयात जो अंतरात्मा वसत असतो तोच कीर्तनकाराच्याही अंतरंगात असतो. श्रोत्यांसारखाच कीर्तनकाराचाही अंतरात्मा जर शुद्ध, वासनांनी लिप्त, कर्म प्रवृत्त असेल तर तो श्रोत्यांना भगवंत सन्मुख कसा करू शकेल. यासाठी कोणीतरी एकानं शांत, स्वस्थ होणं गरजेचं असतं. जो आतमध्ये स्थिरावतो तोच खरा निस्पृह कीर्तनकार होऊ शकतो. तोच विकारवश जीवांच्या अंतरात्म्याला तोषवू शकतो. भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या दिनांना परम शांती प्रदान करू शकतो. अशा उच्च कोटीच्या कीर्तनकारांचं कीर्तन ऐकण्यासाठी साक्षात परमात्मा देखील तिष्ठत उभा असतो. असं आहे कीर्तन कलेचं आणि ते सादर करणाऱ्या कीर्तनकाराचं विलक्षण महात्म्य. जगाची आस सोडून केवळ भगवंतासाठी कीर्तन करणारा, प्रापंचिक गोष्टींसाठी नव्हे तर फक्त प्रभू रामांसाठी नाम घेणारा, परमतत्वांच्या प्राप्तीसाठी
निरपेक्षतेनं स्वतःचा देह झिजवणारा प्रत्येक साधक हा समर्थांच्या लेखी कीर्तनकारच असतो. हे सर्वांनी ध्यानामध्ये ठेवायला हवं. क्षेत्रज्ञे क्षोभतो, क्षमा क्षमोन शमवितो, शमने शोभने क्षेत्रज्ञतो. सर्वांठाई म्हणजे शरीरामध्ये जो अंतरात्मा असतो तो एखाद्या वेळी शोभतो तर एखाद्या वेळी क्षमाशील होऊन सर्वांना शांतवितो. याप्रमाणे कधी शोभणारा कधी क्षमा करणारा असा अंतरात्मा सर्वांच्याच हृदयामध्ये राहत असतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तनलक्षणनाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.